संजय राऊत यांच्या बहुचर्चित नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न. रवींद्र नाट्य मंदिरात प्रकाशन सोहळ्याला उद्धव ठाकरे, शरद पवार, जावेद अख्तर यांची उपस्थिती. पुस्तकात संजय राऊतांकडून अनेक दावे. आपल्याला ईडीकडून अटक होण्याआधी मित्रपरिवाराला त्रास दिला जात होता. राऊतांचा आरोप. थेट गृहमंत्री शहांना फोन लावून आपल्याला अटक करा, पण निकटवर्तीयांना कुटुंबाला त्रास का देता, असा प्रश्न केल्याचंही राऊतांची माहिती. बाल साहित्याचा फडणवीसांनी अपमान केला. संजय राऊतांचं फडणवीसांना प्रत्युत्तर. फडणवीसांनी पुस्तकातलं सत्य स्वीकारावं, राऊतांकडून आवाहन. मातृदिनानिमित्त पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत मातृ नामप्रथम सोहळा. विद्यार्थी आणि पालकांकडून अजित पवारांचा सन्मान. मुंबईसह ठाणे, पालघरमधील काही भागात पावसाच्या हलक्या सरी. पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज. वसई विरारमध्ये पावसाच्या सरी. किनारपट्टी भागात सुकवण्यासाठी ठेवलेले मासे आणि शेतकऱ्यांचं पावसामुळे नुकसान. बुलढाणा तालुक्यात मुसळधार पाऊस. बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे धाड आणि धामणगाव या 2 गावांचा संपर्क तुटला. हार्बर मार्गावर रविवारी वडाळा ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 पर्यंत मेगा ब्लॉक. पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक. वसई रोड ते भाईंदर दरम्यान मध्यरात्री 12:30 ते रविवारी पहाटे 4 पर्यंत मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेच्या ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर उद्या सकाळी 10 ते दुपारी 3:40 मेगा ब्लॉक. मस्जिद बंदर स्टेशनचा कायापालट होणार. उंच डेक बांधण्याची योजना. गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. पालघर जिल्ह्यात नागरिकांची दीर्घकाळापासूनची मागणी पूर्ण. आजपासून कच्छसह दादर बिकानेर एक्सप्रेसला पालघरमध्ये थांबा. मध्य रेल्वेवर पाणी साचण्याची शक्यता असल्यानं 33 संवेदनशील ठिकाणांचा शोध. मुसळधार पावसातही लोकल सेवा सुरळीत राहावी या दृष्टीनं उपाययोजना. ठाण्यातील मेट्रोच्या कामांमुळे वाहतुकीत बदल. नितीन कंपनी उड्डाणपूल बंद केल्यानं वाहतूक स्लिप रोडनं नितीन जंक्शन, कॅडबरी जंक्शन आणि कापूरबावडीवरून पुढे जाईल. ठाण्यातील नितीन कंपनी उड्डाणपुलावरील वाहतूक 25 मे पर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत मेट्रोच्या कामामुळे बंद. मुंबईतील 134 इमारती धोकादायक. सर्वाधिक धोकादायक इमारती गोरेगाव आणि वांद्रे पश्चिमेमध्ये असल्याची माहिती. जलतज्ञ राजेंद्र सिंग राणांकडून उजनी धरण परिसराची पाहणी. पिंपरी चिंचवडमधील उद्योगांचं 20 टीएमसी विषारी पाणी उजनीत सोडल्यानं उजनी धरणाचं संपूर्ण पाणी विषारी झाल्याचा राणांचा खळबळजनक दावा. चित्रपट मालिकांच्या चित्रीकरणाला नैसर्गिक ठिकाण वगळता अन्य ठिकाणी तात्पुरते स्टुडिओ उभारण्यास परवानगी मिळण्याची शक्यता. अनधिकृत स्टुडिओंना आळा बसण्यासाठी लवकरच नियमावली करणार भूषण गगराणी यांची माहिती. मुंबई विमानतळाला पुन्हा धमकी. मुंबई विमानतळ पोलिसांच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल. अंमली पदार्थ विकणाऱ्या 2 ड्रग्ज तस्करांना अटक. वांद्रे पूर्व परिसरातून अटक केल्याची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.